बघा पुऱ्या, पालक पुऱ्या. वाजता काय झालं म्हणजे दुकान. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि व्लॉगला स्टार्ट करतो. आत्ता वाजले सकाळचे 8 आणि आता पाहू शकता आमच्या घरी बनवलेत पालक पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ना, वाटाणा ते हरभरा. ही बघा पुऱ्या, पालक पुऱ्या. तर मित्रांनो, तुमच्या घरी करत असताना कमेंट करून नक्की सांगा. आमच्या घरी चला मित्रांनो, आजचा दिवस बघू आपण कसं जातोय. आणि आमचा पाहू शकता इथं गोलू मोलू इथं बसलेला आहे दूध पिऊन वाटीभर. बघवाल्या मी खरं बोलल्यावर राग येतो. तर मित्रांनो बघा, आमची रेडी डायरेक्ट सुटून तिकडे आली, लांब गेलेली. दाखवा तुम्हाला, डायरेक्ट मेड उपटून आली. म्हणजे कुठे ठोकलेली असते ते काढून डायरेक्ट तिकडे आली. त्याचा टायमिंग झाला की लगे निघून येते. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 10:30 आणि 10:30 वाजता आता दुकान चालू केलं. बराच वेळ झालं. आता दुसरी आपण एक स्विफ्ट आहे गाडी आणि तिथं एक पलीकडे एक स्विफ्ट, ते आमच्या भावाचीच आहे. आज तिचा बड्डे पण आहे, तिला 1 वर्ष कंप्लीट झाले. म्हणून ती आज वॉशिंग केली. आणि त्याला ते ओळखीता असाल तुम्ही, लगे विचार नका करू, तुम्ही नसताना ओळखायचं. मित्रांनो, आता आम्ही चाललोय पुण्याला फिरायला. ही गाडी घेऊन असं आता पॉलिश बिलिश करून टाकाटकमध्ये. तुम्हाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी आज जाऊन येतो. त्याला व्हिडिओ बघते. नाम जो होता मित्रांनो, गोव्याला जाऊ आपण, गोव्याला. तर मित्रांनो, आत्ता वाजले 3 आणि 3 वाजता बघा आपल्याकडे आयसर आलाय फक्त हौदा धुण्यासाठी. हौदात बघू शकता किती घाणी. हौदा मारायचा आणि जेवायचं. TVS गाडी तेवढी धुवून देतो आणि त्यानंतर मित्रांनो, आता टाइम झालाय 6 वाजलेत आणि 6 वाजता काय झालं म्हणजे दुकानावर असताना आमच्या STPचा एक नटच खोडला. नट खोडल्यामुळं मला यावं लागलं फिटरकडं. ते केलंय दुरुस्त आणि आता मी चाललोय परत जोडायचं. STPचा लय प्रॉब्लेम, सारखाच काय नाही रोज 100-200 रोज 100-200 रुपये खर्च आहे त्याला. आता वाजले तर रात्रीचे 7:45 वाजता. वॉशिंगची चालू आहे साफसफाई. आता हे बुटे पाहू शकता माही, हे बुटं आता सगळं गाळ साफसफाई केली नाही का. वॉशिंग सेंटरला इळभर गाड्या असतात. इळभर गाड्या असल्यामुळे ना चिखल जास्त होतं. चिखल काढलेला आहे सगळा. ते आता चालू आहे रॅम्पची वॉशिंग. आवरायचं आणि घरी जायचं आता. बुट धुवायचं होता मला. मित्रांनो, आता घरी आलोय आणि घरी पाहू शकता कुत्र्यांना आपण चिकन बिर्याणी केलेली. गबसती चट खातेत आणि भात गरम असल्यामुळं मग काय खात नाही. अरे तू जा की तिकडे, हे वसाळ्याला दिलंय. पायच पडला बाबा. हे असं कुत्र्यांना बिर्याणी दिली करून तरी एका मेरी ताट घेते. जे एका शेजारी नको ठेवते, नाही खाऊन देणार. इकडे आणते, इकडे आण. इथं ठेवते सगळे चट खाते. इथं ठेव, चट खाते ज्याला भूक लागेल ती. ती पण आणि इकडं सगळ्या दोन्ही येत नाही मर्याद बसायचं. त्यांना काय काम आहे.
मंत्रालय ती काय करते ती एका मिरीचं खाते सेपरेट दिलं तरी लगी ह्याच्या ते ताटात घेऊन खाते. पण हुशार आहेत, माणसागत नाहीत. माणसाला एकदा सांगितलं ऐकतो, ते ऐकत नाही. तसं यांना एक आवाज टाकला त्याला की गायब होते. टाईला उदाहरणार्थ ह्यो माणूस. बसे मी काय भांडी आणल्यात तुझं आणले किती चालेल मित्रांनो, टेस्ट करूया आपण. बस का बस घरी बनव हाडून गेट लावून घे ना. शिदी जार कुत्रे बाहेर आणून गेट लावून घे. मित्रांनो हे म्हणते कोशिंबीर मध्ये शेंगदाण्याचा कुठं असतो. युट्यूब मध्ये बघा की युट्यूब मध्ये बघा असते का नाही शेंगदाण्याचं कुठं आणि दाखवलं तुम्हाला युट्यूब मध्ये काय काय टाकलं कोशिंबीर मध्ये बघा. लाव की